मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत थेट जनतेतून सरपंच आणि नगराध्यक्ष निवडीचं विधेयक मांडलंय। मात्र या विधेयकाला विरोधकांनी विरोध केलाय। शिंदे मवियात असताना त्यांनी या विधेयकाला विरोध केला होता आणि मुख्यमंत्री झाल्यावर निर्णय कसा बदलला असा सवाल विरोधकांनी केलाय। दरम्यान थेट सरपंच निवडीचं विधेयक लोकशाहीसाठी घातक आहे। थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडल्यास गरिबांना संधीच मिळणार नाही, आर्थिक पाठबळ असलेले लोक निवडून येतील असं म्हणत अजित पवारांनी विरोध दर्शवलाय। हे विधेयक मागे घेण्याची मागणी केली आहे। विधानसभेत धनंजय मुंडे आणि एकनाथ शिंदेंमध्ये शाब्दिक युद्ध रंगले। सरपंच नगराध्यक्ष निवडीवरून विधानसभेत गदारोळ झाला होता। धनंजय मुंडेंनी यावेळी सीएमवर निशाणा साधलाय। मात्र त्यानंतर उत्तर देण्यासाठी उभे राहिलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने षटकारच खेचलाय। पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांना अद्यापही दिलासा मिळाला नाहीये। 5 सप्टेंबरपर्यंत राऊतांची कोठडी वाढवण्यात आली आहे। ओबीसी आरक्षणावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे। ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती। या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात येणार असून 5 आठवड्यानंतर या प्रकरणी सुनावणी होईल। सुप्रीम कोर्टात शिंदे ठाकरे गटामध्ये न्यायालयीन लढाई सुरू आहे। या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे। या प्रकरणावर उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे। त्रिसदस्यीय खंडपीठातील एक न्यायाधीश आज उपलब्ध नसल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजीराजे छत्रपतींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहिलंय। राज्य मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन करून मराठा समाजाचं सर्वेक्षण करावं अशी मागणी संभाजीराजेंनी पत्रातून केली। पालिका निवडणुकांआधी सुप्रीम कोर्टाने मोठा आदेश दिलाय। राज्य सरकारने 3चा प्रभाग 4चा केला होता, त्यावर कोर्टाने जैसे थे आदेश दिलाय। शिंदे सरकारने मविया सरकारचा निर्णय रद्द करून पुन्हा 2017च्या म्हणजेच 4 वॉर्डचा 1 प्रभाग असा निर्णय घेण्यात आला होता। त्याला पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं। विधानसभेत छगन भुजबळांनी आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली आहे। पालघरमधील हत्तीरोगाचा वाढता प्रभाव पाहता उपाययोजनांवर सरकारने लेखी उत्तर दिलं। त्यावेळी एकूण किती डास पकडले, डासांचं वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले असा सवाल करत भुजबळांनी आरोग्यमंत्र्यांची फिरकी घेतली। विरोधकांच्या 50 खोके एकदम ओके या घोषणाबाजीवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। 50 खोके ठेवले तर ईडीवाले लगेच मागे लागणार नाहीत का? एवढे 50 खोके ठेवायला आमच्याकडे तेवढं मोठं घर तरी आहे का, असा गुलाबराव पाटील म्हणाले। विधानसभेत वर्षा गायकवाडांनी मुंबई पुणे महामार्गावरील अपघाताचा मुद्दा उपस्थित केला। विनायक मेटेंच्या अपघातानंतर मुंबई पुणे महामार्गावर झालेल्या अपघाताची सरकारने चौकशी लावली, मात्र सरकार यावर काय उपाययोजना करणार असा सवाल उपस्थित करण्यात आलाय। मेटेंच्या चालकाचा ओव्हरटेकचा प्रयत्न, फडणवीस रुग्णालयात जाईपर्यंत मेटेंचं निधन या प्रकरणाची चौकशी होती। दरम्यान वर्षा गायकवाडांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले। चालकाचा अंदाज चुकल्याने विनायक मेटेंचा अपघात झाला। चालकाने अपघातानंतर चुकीची माहिती दिल्याचं सभागृहात फडणवीसांनी म्हटलंय। मेटेंच्या चालकाचा जबाब सारखा बदलतोय। मेटेंच्या अपघाताचा तपास आता सीआयडी करत असून आम्ही प्रशासकीय स्तरावरही चौकशी करणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। जो कोणी दोषी आढळेल त्यावर कारवाई करू असंही फडणवीस म्हणाले। अपघाताच्या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील अपघात टाळण्यासाठी राज्य सरकारला महत्त्वपूर्ण सूचना केल्या। अवजड वाहनांच्या धडकेमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी मुंबई पुणे महामार्ग 8 पदरी करण्याची गरज आहे। असं झाल्यास अवजड वाहनांसाठी 2 लेन राखीव ठेवता येईल असंही अजित पवार म्हटले। विधान परिषद सभापतींची निवड लांबणीवर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे। यंदाच्या पावसाळी अधिवेशनात सभापतींची निवड होणार नाहीये। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची नियुक्ती झाल्यानंतरच सभापतींची निवड करण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारकडे सदस्य संख्या कमी असल्याने सभापतींची निवड लांबणीवर पडल्याचं सांगण्यात येत आहे। दौंड इथल्या माथाडी कामगारांच्या प्रश्नांसंबंधी न्यूज 18 लोकमतनं स्टिंग ऑपरेशन दाखवलं होतं। याचे पडसाद आता विधान परिषदेत पाहायला मिळाले। आमदार निरंजन डावखरे यांनी याबाबत सरकारला प्रश्न विचारत काय कारवाई करणार असा सवाल सुद्धा केला। गट वगैरे काही नाही, आमचीच खरी शिवसेना आहे। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आम्ही रिझल्ट दाखवू असं वक्तव्य कळमनुरीचे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी परभणीत केलं। विनायक मेटे ज्या बैठकीसाठी जात होते त्या समाजाचे प्रश्न तातडीने सोडवावे हीच खरी मेटेंना श्रद्धांजली असेल अशी प्रतिक्रिया ज्योती मेटेंनी दिली। तर अपघाताचा तपास सीआयडीकडे दिल्याने त्यांनी सरकारचे आभार मानले।
राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात केली। रत्नागिरी जिल्ह्यातील यावेळी खेड, दापोली, मंडणगड आणि गुहागरसह परिसरातील भाजप पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते। पिंपरीत उद्यानाच्या प्रवेश शुल्कात महापालिकेने 100% वाढ केली आहे। पूर्वी 5 वर्षांखालील मुलांना 5 रुपये दर आकारला जात होता, तर तो दर आता 10 रुपये करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसणार आहे। व्यायामशाळेसाठी जागा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। ग्रामपंचायत आमगाव येथे व्यायामशाळा बांधण्यासाठी 7 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय, पण व्यायामशाळा बांधकामासाठी सर्वे क्रमांक 88 मध्ये जागेची मागणी करण्यात आली होती। यासाठी वारंवार प्रशासनाला पत्रव्यवहार केला, परंतु आतापर्यंत प्रशासनाने याबाबत कुठलाही आदेश दिला नाही। त्यामुळे व्यायामशाळेसाठी जागा देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यात रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे। सिंदखेड ते मनी रामथड भागात जलाशयाला लागून असलेला रस्ता हा जागोजागी खचलाय। त्यामुळे वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे तातडीने रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते आहे। नांदेडच्या किनवट तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा यंदाचा बोनस रखडलाय। जलधारा येथील भरड धान्य केंद्रावर तांदूळ विक्रेत्या शेतकऱ्यांना अजूनही बोनसच्या रकमेची प्रतीक्षा आहे। दरम्यान बोनसच्या मागणीसाठी शेकडो शेतकरी आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत। वृद्ध, निराधार आणि अपंगांच्या विविध मागण्यांसाठी निराधार संघर्ष समिती महाराष्ट्राच्या वतीने जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं। औसा तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं। यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सुद्धा दिलंय। जळगावच्या मधुकर सहकारी साखर कारखान्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसाचा मोबदला 2 ते 3 वर्षांपासून मिळालाच नाही। अनेक वेळा आंदोलन करून देखील उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या हक्कापासून वंचित राहावं लागलं। त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। विजेचा वापर न करताही अव्वाच्या सव्वा वीज बिल येत असल्यानं राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लाईट बिल जाळत निषेध केला। तसेच यात सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिलाय। ऑनलाईन कामाकरता तलाठ्यांना शासनाकडून लॅपटॉप आणि डेटा चार्जेसची रक्कम दरवर्षी दिली जाते, मात्र त्यांच्या समक्ष असणाऱ्या कृषी सहाय्यकांना ही सोय शासनाकडून दिली जात नाही। लातूर कृषी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या 5 जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी विभागीय कृषी संचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं। मालवणात काँग्रेसच्या वतीने वीज बिलाची होळी करत विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला। इतर भारच्या नावाखाली विद्युत वितरण कंपनी नागरिकांना वाढीव बिल देऊन लूट करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केलाय। गेल्या 5 महिन्यांपासून आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांना वेतन मिळत नाहीये। त्यामुळे आशा स्वयंसेविका संतप्त होत त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी यवतमाळमध्ये मोर्चा काढला। यावेळी जिल्ह्यातील शेकडो महिला मोर्चात सहभागी होत्या। बीडमध्ये कंत्राटदाराच्या जाचाला कंटाळून रुग्णवाहिका चालकांना बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं। बीड जिल्ह्यात 38 कंत्राटी वाहन चालकांचे 6 महिन्यांपासून वेतन थकवण्यात आले। अखेर रुग्णवाहिका चालकांनी काम बंद करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं। तर सोलापूरमध्ये इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची शेतकऱ्यांना तोडफोड केली। गेल्या 5 महिन्यांपासून शेतकऱ्यांना FRPची रक्कम न दिल्यानं शेतकरी आक्रमक झाले होते। संतप्त शेतकऱ्यांनी यावेळी कार्यालयातील काचेच्या दरवाजाची तोडफोड करत रोष व्यक्त केला। गुजरातच्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणी आरोपीची सुटका करण्यात आली आहे। या निकालाचा निषेध अमरावतीत मुस्लिम संघटनेकडून करण्यात आला। या निकालाचा निषेध करत आरोपींची माफी रद्द करा आणि त्यांना तुरुंगात टाका अशी मागणी यावेळी करण्यात आली। सातारा, सांगली तसंच कोल्हापुरात येणाऱ्या महापुरामुळे नदीकाठच्या नागरिकांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं। यामुळे कृष्णा महापूर यंत्रणा नागरिक कृती समितीकडून महाआरती करत अनोखं आंदोलन करण्यात आलं। मुख्यमंत्र्यांनी महापुराकडे लक्ष देण्याचं आवाहन आंदोलकांनी यावेळी केलंय। पालघरच्या तलासरी तालुक्यातील बोरमळ भेंडीपाडा भागात अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेहाला चक्क एका नदीतून दुसऱ्या बाजूला नेण्यात आल्याचा प्रकार समोर आला। इतकंच नव्हे तर त्यांच्यावर भर पावसात उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे। त्यामुळे मायबाप सरकार आदिवासी बहुल जिल्ह्याकडे लक्ष कधी देणार असा सवाल विचारला जातोय। अमरावतीत सतत होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे आता ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेनं लोटांगण घालून आंदोलन केलं। बसस्थानक परिसर ते तहसील असा 1 किलोमीटरपर्यंतचा प्रवास आंदोलकांनी लोटांगण घालत केला। यावेळी शेतकऱ्यांनी विविध मागण्या करण्यात आल्या।
बीडच्या परळी तालुक्यात चंदन चोरांचा धुमाकूळ सुरू होता। वाघी शिवारात शेतातील चंदनाचे झाड चोरीला जात असल्यानं शेतकरी चिंतेत होते। मात्र पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर 2 भामट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। या भामट्याकडून पोलिसांनी 39 किलो चंदन आणि लाखो रुपयांचं साहित्यही जप्त केलंय। बीडच्या परळी तालुक्यात चंदन चोरांचा धुमाकूळ सुरूच होता। बुलढाण्यात साई मंदिरासमोरील पुलाच्या अर्धवट कामामुळे ऑटो चालकाचा अपघात झालाय। हा अपघात एवढा भीषण होता की ऑटो मंदिराच्या बाजूला असलेल्या नाल्यात पडला। सुदैवानं ऑटो चालकानं प्रसंगावधान दाखवून ऑटोतून उडी मारल्यानं मोठा अनर्थ टळलाय। नगर बीड परळी रेल्वे महामार्गावरील बीडच्या कडा रेल्वे स्थानकात अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली। रेल्वे उद्घाटन झालं, मात्र त्यानंतर आतापर्यंत ही रेल्वे स्थानकात रेल्वे न आल्यानं अज्ञातांनी रागाच्या भरात रेल्वे स्थानकाची तोडफोड केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। तर गावातील नागरिकांनीही उद्घाटन झाल्यापासून एकदाही रेल्वे न आल्यामुळे संताप व्यक्त केलाय। धुळ्यातल्या मोहाडी परिसरात पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना बेवारस पर्स आढळून आली। पोलिसांनी पर्सची तपासणी करून नाशिक जिल्ह्यातील आशा मंडले या महिलेला ही पर्स परत केली। पोलिसांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल मंडलेचा परिवारानं धुळे पोलीस विभागाचे धन्यवाद दिले। बुलढाणा जिल्ह्यातील उमरात लासुरा इथे वृद्धेच्या खुनातील आरोपी अल्पवयीन मुलगा असल्याचं कळतंय। या मुलानं आपल्या मित्राची मदत घेत नातलगाजीचा गळा दाबून खून केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं। त्यामुळे या अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक करून बाल न्यायालयात हजर केलंय। चंद्रपुरातून चोरी झालेल्या कार गुजरात राज्यात दारूच्या तस्करीसाठी वापरण्यात येत असल्याचं समोर आलं। चंद्रपुरातील चोरीला गेलेल्या 2 कारबाबत शोध अभियान राबवताना पोलिसांनी ही धक्कादायक माहिती दिली। या प्रकरणातील फरार असलेल्या लखनसिंग सरदार या मास्टरमाइंड आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील चिंचाळा फाट्याजवळ असलेल्या विहिरीत अज्ञात अपंग इसमाचं प्रेत सापडल्यामुळे खळबळ उडाली। या इसमाचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला असता त्याला मारहाण करून विहिरीत फेकण्यात आलं। या प्रकरणी पुढील तपास पोलीस करतायत। चिपळूणच्या पोरगावातील अवैध चिरेखान उत्खनन प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना तब्बल 4 कोटींचा दंड भरण्याचे आदेश देण्यात आले। महसूल विभागाने हे आदेश दिलेत। दरम्यान या संदर्भात आतापर्यंत 24 जणांवर कारवाई बाकी आहे। चंद्रपुरातील बल्लारपूर शहरात जानेवारी महिन्यात सराफाला 2 लाखांनी गंडवणाऱ्या बनावट आयकर अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली। देशभर हा विशाल निलंगे 27 वर्षीय भामटा महागड्या गाड्या तसेच विमान प्रवास करत सराफा व्यवसायांकडे जात असत आणि शहरातील सराफा व्यापाऱ्यांच्या तक्रारीनंतर बंगळुरू पोलिसांनी त्याला अटक केली। आळंदी पोलिसांनी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केलाय। या प्रकरणी पोलिसांनी 7 आरोपींना ताब्यात घेतला असून त्यांच्याकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। भंडाऱ्यात मॉर्निंग वॉकला गेलेल्या वृद्ध व्यक्तीवर अस्वलानं हल्ला केल्याचं समोर आलंय। या हल्ल्यात वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झालाय। भंडाऱ्यातील पोका अभयारण्यालगत ढिवरवाडा ते मांडवी दरम्यान अस्वलानं वृद्धावर हल्ला केला। वृद्ध व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। वर्धा जिल्ह्यात पहिल्यांदाच 11 पैकी 8 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले। त्यामुळे पर्यटक आता सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी गर्दी करतात। वर्ध्याच्या रिधोरा, पवनार, महाकाली आणि बौद्ध धरण भागात तरुणांची गर्दी वाढते आहे। मावळसह पिंपरी चिंचवड शहराच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे। पवना धरण 100% भरल्यानं शेतकरी सुद्धा चांगला सुखावलाय। स्मार्ट एकादशी निमित्तानं पुणे जिल्ह्यातील निमगाव केतकी येथील श्री केतकेश्वर महाराज मंदिरात पंढरपुराच्या विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती साकारण्यात आली। श्रावण महिन्यातील 4थ्या सोमवारच्या निमित्तानं या ठिकाणी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। जळगावातील उमळा या गावात असलेल्या प्रसिद्ध महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी या भागात यात्रा भरत असते। यातच श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्यानं भाविकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या। शेवटचा श्रावणी सोमवार असल्यानं रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या स्वयंभू नागेश्वरी मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। कोकण आणि घाटमाथ्यावरच्या लाखो भाविकांनी चोरवणे येथील नागेश्वराच्या मंदिरात गर्दी केली। श्रावणातील 4थ्या सोमवार निमित्त माळशिरस तालुक्यातील वेळापूर या ठिकाणी जगप्रसिद्ध असणाऱ्या श्री अर्धनारी नटेश्वर मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली।
शिवसेनेवरील संकट दूर व्हावं म्हणून बीडच्या माजलगावमध्ये शिवसेनेच्या वतीनं कावड यात्रा काढण्यात आली। तब्बल 22 किलोमीटर यात्रा काढत प्रभू महादेवाला साकडं घातलं। या कावड यात्रेत पारंपरिक लोकवाद्य लोकसंस्कृतीचं दर्शन सुद्धा घडलं। त्याचबरोबर टाळ मृदुंग संबळ ढोलकी या वाद्यांच्या तालावर अनेक जण थिरकले। सततच्या पावसामुळे कुंभार व्यावसायिकांना माती मिळाली नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तींच्या किमतीत वाढ झाली आहे। परिणामी मातीच्या मूर्तींची संख्या बाजारात कमी झाली, त्यामुळे ग्राहकांना पीओपीच्या गणेश मूर्ती घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही। पोळ्याचा सण काही दिवसांवर आल्यानं आता कुंभार कामगिरांची लवकरच लगबग सुरू झाली असेल। बीडच्या वडवणी तालुक्यातील कुंभार आता पोळ्यानिमित्त बैलजोड्या बनवताना दिसतोय। गेल्या कित्येक वर्षांपासून ही परंपरा गावात कायम आहे।